ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं. अरे विनय बोलला होता मला तुझ्याबद्दल, मीच विसरलो. तूच ना रे तो नाचा. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि एकदा का उशीर झाला तर तुझ्या हाती काही नसेल. आज जसं मी तुला भेटायला आलोय तसा सुमितही कुठल्या तरी मुलीला भेटेल. म्हणून सांगतो, जाऊन सुमितला सांगून टाक की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. अरे काय ते मोबाईल मध्ये करतो रे सारखा. त्याच्याने काय होणार ना. ती नाचेगिरी बंद कर आणि काहीतरी पोटा पाण्याचा धंदा बघ. अहो बाबा, तू खूप मोठे मोठे डान्स शोज करतो, शिवाय त्याचा स्वतःचा. तेच म्हणतोय ना मी, स्वतःच काहीतरी पाहिजे का नाही माणसाचा. नोकरी धंदा बघ काहीतरी. आता पुढे. वा, आज बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातचं जेवलो. महिन्यांनी असं म्हणायचंय का तुला? सॉरी, महिन्यांनी. दादा, तुम्ही दररोज जेवायला या ना इथेच. विजय काका, मला चहा आणाल. होय, आणतो. जेवणानंतर चहा प्यायची सवय अजून गेली नाहीये. काही गोष्टी कधीच बदलत नसतात आई. बदलाव्या लागतात. सुमित, आता लहान नाहीयेस तू, स्वतःच्या पायावर उभा आहेस. पण आई, तुझ्यामुळे. नाही रे, असं कोणी कोणामुळे नसतं. प्रत्येकाची कुवत ते ठरवत असते. आई, पण माझी कुवत ही तुझ्यामुळेच आहे ना. बर, माझ्याशी एवढं गोड बोलतोस, कुठल्या मुलीशी बोलतोस का रे एवढं गोड? हो, बोलतो ना. आहे आमच्या ऑफिस मध्ये काव्या. वेडी आहे का जरा? वेडी म्हणजे ऍक्च्युली ना थोडी खट्याळ येते. आवडते तुला? आई, ती फक्त मैत्रीण आहे माझी. नाही, मैत्रिणीपेक्षा जास्त असली ना तरी मला चालेल. हो का? झालं तुझं परत सुरू? अरे काय करणार, तुझी आई आहे. मला देखील वाटतं ना मला सून यावी म्हणून. आई प्लीज. आई, आज तुला मला हे सांगणं कदाचित सोपं वाटत असेल, पण हे समजून घेण्यामध्ये माझी 15 वर्ष गेलीत आणि मी ते अजूनही समजून घेऊ शकलेलो नाही. तुमचं लग्न झाल्यानंतर पुढे काय घडलं हे मी सांगायची गरजच नाही. तुम्ही जसे वावरता, जसे राहता ना या घरात, ते बघून लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वास उडालाय. प्लीज, परत माझ्यासमोर लग्नाचा विषय काढू नकोस. ओके. आय एम सॉरी. आम्ही प्रयत्न करतोय बाबा. हो, मी त्यांना सांगितलं, पण तू गप बस. ऐकत. एक्सक्यूज मी सर, कॉफी.
थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम सर. अरे बाबा बशी आणि सॉरी सर, बाशी नहीं पता क्या होता है. अरे बशी रे, चहा नाही का ओतून पितो आपण असं बाबा पितळी. सॉरी. बाबा कॉफी इथे अशीच पितात. अशी गरम तोंड भाजेल नाही. थँक्यू. वेलकम. थैंक यू सो मच सर. कसल्या हॉटेलमध्ये घेऊन आले रे विना? बशी नाही इथे. बाबा प्लीज आता इथे काही करू नका. मी भुंगर मारून देतो. नको नको राहू दे. फुंकरच मारायची तर काय मला मारता येत नाही का? लहान बोरासारखं करतो मला. मला सून कशी पाहिजे माहितीये का? हो हो, मला मिस्टर विनयनी सांगितलंय. मग आतापर्यंत मिळायला पाहिजे होती ना पोरगी. ऍक्च्युली काय माहितीये का बाबा, ह्यांची प्रोफाईल आणि तिची प्रोफाईल मॅच व्हायला हवी ना. मॅच विन्या, ही कसली मॅच असते? मॅच म्हणजे तशी मॅच नाही हो. मग ते दोघा जण काय? म्हणजे तिच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी सगळं जुळायला पाहिजे ना. हो म्हणजे काय? अशी मॅच. मग बरोबर आहे, जुळायलाच पाहिजे. समजा मुलगी मोठी असली आणि मुलगा लहान, कसं चालेल? नाही तर मग सगळं त्रांगडं होतं. हो बाबा काय बोलताय अहो? गप बस तू. मी बोलतोय ना. हे बघ, याच्या मागे आमच्याकडे घरात 2 पोर आहेत. आता याचं लगीन होत नाही तोपर्यंत त्यांची लग्नाची गोडी सजत नाही. मी काय बोलतो तुला कळतंय ना? हो बाबा. हा, मग मला सांग, आता तुझं लगीन झालंय? बाबा नाही. काय? तुझं लगीन झालं नाही अजून? अरे देवा, कधी होणार लगीन? अरे वयात लगीन करून टाकायचं असतं. आता तुझ्या बापाला काय कमी टेन्शन असेल तुझं लग्नाचं? वय किती तुझं आता? बाबा काय विचारतात का मुलीला? काय बोलतो विन्या? मुलगी आहे का ती? मला माझ्या सुनेसारखी आहे ना ती आता. काय ग, तुझं कुठे काय झांगड गुत्ता आहे का? हे बघ, असेल तर आता सांगून ठेव, आणि नसेल तरी पण सांग, म्हणजे मी तुझ्या आई बापाला जाऊन भेटतो. अहो पण तुम्ही असं. नाही नाही, लग्न करून तुम्ही शहरात राहा. हा, मला सून पाहिजे, शेतात राबणारा मजूर नको. काय? मिस्टर विनय, भेटूच हा आपण. नंतर काय आले? आता भेटलोय ना आपण वेळ काढून, मग परत परत काय आले? आता सगळं ठरवून टाकू. हे बघ, मी जात धरम बिरम काय मानत नाही. तू हो बोल, आत्ता लगीन जुळून टाकतो. काय मग मी आहे ना. काय बाबा, येते आम्ही. अरे काय? बाय मिस्टर विनय. काय? ऐक ना. अरे अरे, माझ्या पोट्ट्याला कसलं व्यसन नाही. तुझ्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा आहे तो. हे बघ, ऐक आहे पोट्टे, हे ऐक. अरे विन्या, विन्या, गेली ती पोट्टी. जाणारच ना. काय चुकीचं बोललो का रे विनय? मी मला पोट्टी चांगली वाटली रे. आकांक्षा, आकांक्षा विनय नागपूरकर. बघ, नाव किती चांगलं वाटतंय ना, आकांक्षा विनय नागपूरकर, है ना? ख्याते. हा हा, बोल काव्या. आलास घरून? हो आलो ना. कशी आहे आई? काय म्हणाली? हा बरी आहे, चौकशा करत होती. ए बाय द वे, गिफ्ट आवडलं ना तिला? आवडणारच, माझी चॉईस होती.
बरं तू सांगितलंस ना त्यांना की मी सिलेक्ट केलं होतं म्हणून? त्यांनी विचारलं का काय माझ्याबद्दल? म्हणजे कोण आहे काव्या, काय करते, कशी आहे, काहीतरी विचारलं असेल ना? काय सांगितलंस तू? हो ग कणका, सुमित, अरे काय सांगितलंस माझ्याविषयी? विषय टाळला बहुतेक तू. सांग ना सुमित. हॅलो सुमित, सांग ना, त्रास देऊ नकोस. विनया, या गुरुजींनी तुझी नुसती पत्रिका बघून बरोबर सांगितलं. बाबा असं काही नसतं. काय असं काही नसतं? मी त्यांच्याशी बोलणार आहे सविस्तर. अरे आलात तुम्ही? तू कधी आलास? अरे आत्ताच आलो. बाबा मग काय झालं का? मुंबई दर्शन? आधी लेकाचं लगीन, मग मुंबई दर्शन. बरं, मला जरा तुझ्याशी बोलायचं. पाणी घ्या, पाणी. हा घेतो. काय मग सुमित, आई कशी आहे? हा बरी आहे. तुमच्याबद्दल विचारत होती. तो बाबा आज केलंत काय दिवसभर? याचा कोणता सोडवत होतो. त्या पुट्टीला भेटलो मंडळातली जाऊन, नंतर हनुमान सांगितलेल्या ज्योतिषाकडे गेलो याची पत्रिका घेऊन. तर तो सांगत होता. बाबा अहो काय गप्पा मारताय आल्या आल्या, जरा हातपाय धुवून घ्या जरा. अरे बोलू दे मला याच्याशी. अहो नंतर आपण निवांत बसून बोलूयात की. तू पण असं म्हणतोयस? चला. बर चला. आणि आंघोळ करून तो मंदिरातला दिलेला दोरा हातात बांध. हा हो आणि काढू नको, हातातच ठेव. हो. सोम्या, चायनीज घेऊन येतो. आवडेल विण्याच्या बाबांना. आपल्या नेहमीच्या ठिकाणून आण. ऑफकोर्स. पैसे दे. मी बोललो तर काय हरकत आहे? पण मी बोलीन ना. पण मी का नाही बोलू शकत ते सांग मला. असं का वागताय तुम्ही? मला खरं. काय झालं बाबा? काही नाही रे, तुम्ही दोघं आज जा. एक मिनिट थांबा. आत काऊन जा, आत काऊन जा. म्हणजे तुला लगीन करायचं नाही, बरोबर? अरे बाबा तुम्ही आधी शांत व्हा. काय झालं ते मला सांगा. अरे काय शांत व्हा. ज्योतिषाकडे गेलो तुम्ही आमच्या, तर त्याने सांगितलं की तुम्ही. गप्प बसा, मी बोलणार नाही तुमच्याशी काय तर. बाबा नाही, बाबा नाही. नाही ना, ठीक आहे ना. आता जातोच का नाही बघ तू. अरे आडवा त्यांना उडी मारतील. बाबा 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 बाबा. अरे बाबा काय करताय तुम्ही? हे शांत व्हा जरा तुम्ही. शांत व्हा. काय करतोय? काय करतोय काय मी? आईच्या डोळ्यात पाहिलंय कधी तिला काय पाहिजे? केला विचार याचा? बाबा प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा जरा. बाबा शांत व्हा. ठीक आहे सोड मले. सोड. शांत. बाबा बाबा काय वेडेपणा चाललाय? काय वेडेपणा? तुला माझं ऐकायचं नाही, ज्योतिषाचं ऐकायचं नाही, तुला कोणाचं ऐकायचं नाही. तुला सगळं तुझ्या मनासारखं करायचं ना. कर तू मनासारखं. बाबा ठीक आहे सोड मला, मी घरात जातो. बाबा बाबा ऐका ऐका. बाबा 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 ऐका जरा आमचं. बाबा 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 चुकानं मरुपत येत नाही ना तुम्हाला.
शॉक लागून मरतो. ऐका बाबा नाही नाही बाबा 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 काय बेन नशीब माझं, लाईट पण साथ दे ना. यार सुम्या, हे विनयचे बाबा डोक्याला शॉट आहेत यार. पुन्हा यार मला आत्ता कळालं आपला विनय लग्नासाठी एवढा डेस्परेट काय ते. सिरियसली यार, मला तर वाटतंय ना विनयाला लवकरात लवकर ती मुलगी मिळू दे, त्याचं लवकरात लवकर लग्नही होऊ दे. सुटेल या सगळ्यातनं विचार. तेच माझं झालंय. विनया अरे काय आलं? तुम्ही दोघं माझ्याबद्दल काय विचार करत असाल या विचाराने मला झोपच येत नाहीये. माझ्या बाबांमुळे. आय एम सो सॉरी. वेड्या कम ऑन, शांत हो रे विनया. विनया ए येड्या, शांत हो. काहून रडून राहिला बे? हे बघ, तू लग्न करावं एवढंच हवंय त्यांना. त्यांना बाकी काहीच नको आहे. आणि आम्हाला त्यांचा काहीही त्रास नाहीये. आमच्यासाठी सुद्धा ते आमचे बाबाच आहेत. आणि काय रे, तुझ्या मागे आम्ही तुझ्याबद्दल काय विचार करतो हे ऐकण्यासाठी आमच्या मागे असं गुपचूपपणे येऊन उभं राहिला होतास का? नाही रे, मला खरंच झोप येत नव्हती. बरं एक काम कर, जा झोप जा. आणि ना त्यांना एकदम घट्ट मिठी मारून झोप, म्हणजे लवकर झोप लागेल. नको, गरम होईल ना, पंखा नाहीये. हवा तसं झोप जा. चाल. गुड नाईट. गुड नाईट. यार मोबाईलची बॅटरी पण डाऊन आहे. पॉवर बँक देऊ का? आहे माझ्याकडे. नाही यार ठीक आहे, राहू दे. मी लॅपटॉप. ओ नो, आता काय? अरे लॅपटॉपची बॅटरी पण डाऊन असेल ना, मला तिचे आय मीन अरे काव्याचे काही ईमेल्स आलेत ते मला पाहायचे होते. काव्या झोप, चल सकाळी बस. झटक्याने लाईट गेल्यामुळे फ्यूज उडाला आहे. तसं तुमचं फ्रीज गिझर ह्याचे पॉईंटसुद्धा जळाले आहेत आणि 2-3 ठिकाणची वायरिंगसुद्धा चेंज करावी लागेल. ठीक आहे, हे सगळं व्हायला किती वेळ लागेल? कमीत कमी 2-3 तास लागतील. आणि खर्च किती? सर मला सगळं चेक करून तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे, करून घ्या. सर थोडा ॲडव्हान्स दिलं असतं तर मी सामान आणलं असतं. हा एवढा पुरे? हो सर. येस, लवकर करून घ्या ते. येतो मी. हा. ए सुमित, सॉरी, ते सगळे वायरी माझ्यामुळे तुटल्या ना. काय बोलताय बाबा? नाही नाही, मी विनयला सांगतो
तुला पैसे द्यायला हा? त्याची काही गरज नाहीये. कितना टाइम लगेगा? साहब टाइम तो लगेगा साहब, काम चालू है. ज्यादा खर्चा तो नहीं आएगा ना? साहब वायरिंग जली हुई है, खर्चा तो आएगा साहब. बाबा हाँ तुम्ही काही खाल्लत का? नाही नाही, माझी आंघोळ बाकी आहे ना. आंघोळ करणार, मग देवपूजा करणार, मग खाणार. ठीक आहे. काय रे एवढ्या सकाळी कुठे गेला होतास? बाबा हे आज संध्याकाळचं तिकीट आहे. अरे विनय, राहिला असं ना अजून 4 दिवस? अहो नाही, आईचा फोन आला होता, तिला तिकडे करमत नाही एकटीला. मग तिला बोलून घे. म्हणालो मी, पण ती म्हणाली लवकर पाठवून दे तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे मग काय. बरं मला 1-2 काम आहेत, ती मी करून लवकर घरी येतो. ओके सावकाशी. बाबा हा आता आम्ही सगळे बाहेर चाललोय. हा. तुम्ही घरात एकटे आहात. काळजी घ्या, दार लावून घ्या. त्यांचं काम झालं की ते निघून जातील. हो हो. आणि काहीतरी खाऊन घ्या. आंघोळ केल्यावर. बरं आता काही आज आपली परत भेट व्हायची नाही. नमस्कार करतो. आशीर्वाद. बघे नाच्या, बघ शिक. हा आशीर्वाद आशीर्वाद तुला पण. असू दे आता. आणि हो परत लवकर या. हे तू विनयले सांग. हो. काय सांग? ते लवकर या म्हणते मला. येतो मी आता, काम करून येतो. काळजी घ्या आणि दार लावून घ्या. हो लावतो. बाय बाय. चला येतो बाबा. या या येतो बाबा. हा. काय काय होते का काय लवकर? चालू आहे साहेब. अरे काय चालू आहे? किती वेळ नुसतं स्क्रू फिरवते, गरम होतंय. होईल होईल. माझा असा काही विचार नाहीये, पण मला असं का झालंय तेच कळत नाही. त्यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. फक्त तिचा फोटो बघून मी तिच्यात इतका कसा गुंतलोय. कोण असेल ही देविका? कुठे असेल? अचानक तिच्याबद्दल एक वेगळं फिलिंग का निर्माण झालंय माझ्या? काहीच कळत नाही.